कांद्याची अग्रसर बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याचे सरासरी बाजारभाव 1,000 रुपयाच्या आत आल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलेला आहेत। याच्यासाठी आता आपण पाहू शकतात का लासलगाव बाजार समितीच्या आवारात असलेल्या पाण्याच्या टाकीवर या ठिकाणी शिवसेना शिंदे, शिवसेना ठाकरे आणि छावा क्रांती सेनेचे पदाधिकारी जे तर थेट आता या ठिकाणी पाण्याच्या टाकीवर चढलेले आहेत। या ठिकाणी शोले स्टाईल आंदोलन सुरू आहे। या ठिकाणी त्यांनी गाड्यामध्ये कांद्याच्या माळा घातलेल्या आहेत आणि त्यांची एकंदरीत मागण्या जर बघितल्या तर कांद्याला हमी भाव मिळाला पाहिजे, कांद्याला 1500 रुपये अनुदान मिळालं पाहिजे आणि कांद्याची समांतर बाजार भाव योजना जी तर ती लागू करा, अशा मागण्यांसाठी हे पाण्याच्या टाकीवर चढलेले आहेत। या ठिकाणी मोठ्या संख्येने कांदा विक्रीसाठी आलेले शेतकरी जे तर ते या ठिकाणी त्यांना पाठिंबा देण्यासाठी पाण्याच्या टाकी खाली या ठिकाणी गोळा झालेले आहेत आणि या ठिकाणी हा शोल स्टाईल जो आंदोलन सुरू आहे तर याकडे या आंदोलनाच्या माध्यमातून या ठिकाणी केंद्र व राज्य सरकारचं लक्ष वेधण्याचं जे तर ते या ठिकाणी त्यांनी या पद्धतीने आंदोलन केल्याचं सांगत आहेत। उमेश पारिक, TV9 मराठी, लासलगाव, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।